एखादा वाईट प्रसंग आपल्यासोबत घडतो किंवा नको असलेल्या लोकांना, नको असलेल्या परिस्थितींना आपल्याला सामोरं जावं लागतं. भावनांचा उद्रेक होतो, कामाचा लोड वाढतो, कोणाचं तरी ऐकून घ्यावं लागतं, उगाचच कोणाचं तरी फ्रस्ट्रेशन आपल्यावरती निघतं किंवा मग सततच इतरांचं दुःख, इतरांचे त्रास ऐकून ऐकून आपल्याला त्रास व्हायला लागतो. भांडणं, मतभेद, वादविवाद कामाच्या ठिकाणी, घरामध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात आणि ह्या सगळ्या प्रसंगांमुळे ना आपल्याला खचून जायला होतं. मग अशा वेळेला स्वतःसोबत शांत छान बसायचं, स्वतःला कुरवाळायचं, स्वतःला समजावायचं, स्वतःसोबत एक 10 ते 15 मिनिटं का होईना वेळ घालवायचा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करता का? करत नसाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्री. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण अशाच रोजचं आपलं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण नेहमीच बोलत असतो. बऱ्याचदा ना असं शांत, निवांत, मस्त एकटं बसणं खूप गरजेचं आहे. जे काही आपल्यासोबत घडलंय, मग ते काहीही असू शकतं, जे काही आपल्यासोबत घडलेलं आहे ते फक्त अनुभवायचं, स्वतःला समजवायचं, स्वतःला शांत करायचं. काहीच न रिॲक्ट होता, काहीच न बोलता फक्त शांत बसायचं किंवा एका ठिकाणी जाऊन बसायचं आणि मग त्यावेळेला जर रडू आलं तर रडून घ्यायचं. लिहू वाटले मनातले सगळे भाव तर लिहून काढायचे. हे जे शांत बसणं आहे ना, हे खूप गरजेचं असतं. स्वतःकडून प्रोत्साहन घ्यायचं म्हणजे काय करायचं तर हेच आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला खूप जास्त फ्रस्ट्रेशन येतं, आयुष्यात काय करायचं आहे ते समजत नाही, एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या घटनेचा खूप जास्त त्रास होतो, त्यावेळेला फक्त एका ठिकाणी जाऊन शांत बसायचं आणि आपल्या मनाकडून स्वतःसाठी प्रोत्साहन घ्यायचं. मन भावनांचं घर, मन सईंचं भांडार. मन भावनांचं घर, मन सईंचं भांडार, मन स्वप्नांचं सरोवर, मन जीवनाचं सार. मन मनाला शोधता कुठे मन मनाला मिळतं, मन मनाला शोधता कुठे मन मनाला मिळतं. मन अंधारात प्रकाशतं, मन हुंदके गिळत जगतं. मन अंधारात प्रकाशतं, मन हुंदके गिळून जगतं. मन मनात रडतं, मन भावफुल बरसतं. मन मनाला खातं आणि मन मनातच विरतं. मन मनाची समजूत काढतं, मन कधी सैरभैर होतं. मन मनाला जाणतं, मन नवनवी नाती जोडतं. मन मना आधार असतं, मन मना आधार असतं. मन मनाला प्रेरणा देतं, मन आसवांचं तळं बनतं. मन आसवांचं तळं बनतं, मन आसव पुसाया धावून येतं. आणि असं मन मिळायला मात्र भाग्य लागतं. आपलंच मन आहे ना, ते आपल्याला खूप गोष्टी देत असतं. कधी तुम्ही स्वतःच्या आतून काय आवाज येतोय याचा विचार करा. बऱ्याच प्रसंगामधून आपल्याला जेव्हा बाहेर पडायचं असतं त्यावेळेला एका ठिकाणी शांत बसायचं आणि इथून पुढे मला काय डिसिजन घ्यायचा आहे त्याचा विचार करायचा. किंवा एखादा त्रास जर आपल्याला होत असेल तर फक्त शांत निसर्गाच्या सानिध्यात जाऊन बसा किंवा घरामध्ये एक छानसा कोपरा तयार करा, तिथे जाऊन बसा. स्वतःला प्रश्न विचारा की हे जे माझ्यासोबत घडतंय हे खरंच योग्य आहे का? बरं, जर योग्य नाहीये तरी पण हे माझ्यासोबत घडतंय, पण आता घडून गेलंय तर मला त्याचा स्वीकार करावा लागेल आणि इथून पुढे मला कसं वागायचं किंवा कसं रिॲक्ट करायचं त्यासाठी मी काय करू शकते हे तुम्हाला, याचं उत्तर तुम्हाला शांततेमध्ये मिळणार आहे. आपण ना अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त आणि फक्त पळत असतो. कधी मुलांच्या मागे, कधी नोकरीसाठी, कधी घरकामांच्या मागे. तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपण थांबतच नाही, आपण स्वतःकडे बघतच नाही, आपण स्वतःला नाही समजावत. ऑफिसमध्ये एखादी घटना घडते आणि आपण तसेच घरी येतो आणि आपण घरातलं काम करायला सुरुवात करतो. घरामध्ये काहीतरी होतं, आपण तसेच ऑफिसला जातो आणि तिथं आपण जाऊन काम करतो. आपण ब्रेक घेतोय का? इमोशनली आपण किती थकतोय, भावनिक दृष्ट्या आपलं किती खच्चीकरण होतंय याचा आपण कधी विचार केलाय का? तो विचार करायला हवा ना. शांत बसून स्वतःला वेळ द्यायला हवा. फक्त शांतता,
अनुभवायला हवी. सकाळी उठायचं, पटपट पटपट डबे बनवायचे, मुलांना शाळांना पाठवायचं, नवऱ्याला डबा द्यायचा आणि मग आपण कुठेतरी शांत बसतो. किंवा जर आपण वर्किंग असू तर मग पुन्हा आपण ऑफिसला पळतो. किंवा मग नसू तसं तर मग दुपारी मला काय काम करायचंय, काय मला अजून घरामध्ये गोष्टी करायच्या आहेत याचा विचार करायला लागतो. सकाळी उठलीये मी, मस्त एक 10 मिनिटं शांत घेतलेली आहेत. कालच्या दिवसभरामध्ये काय झालं, त्यातून मी बाहेर पडली आहे का, मी स्वतःला समजावलं आहे का, मी स्वतःला हील केलेलं आहे का, हे एक 10 ते 15 मिनिटं अनुभवतो का आपण, याचा आपण सकाळी उठल्यानंतर 10 ते 15 मिनिटं विचार करतो का. किंवा आज मला दिवसभरामध्ये माझ्यासाठी काय करायचं आहे याचा आपण सकाळी उठल्यानंतर विचार करतो का. तो केला पाहिजे ना. उठलं की पळायला सुरू असं करून नाही चालणार. थोडंसं थांबलं पाहिजे, थोडंसं विश्रांती घेतली पाहिजे. मग विश्रांती म्हणजे फक्त बेडवर पडून राहायचं का, तर अजिबातच नाही. विश्रांती म्हणजे स्वतःसोबत राहायचं. दिवसातले 15 मिनिटं स्वतःला वेळ दिलाच पाहिजे. आत्मपरीक्षण काय असतं आणि ते केव्हा होतं, जेव्हा आपण स्वतःला वेळ देतो. भलेही एखाद्या घटनेमध्ये आपली चूक नसेल, आपल्याला उगाचच टार्गेट केलं जात असेल असं आपल्याला बऱ्याचदा वाटतं आणि असं आपल्यासोबत होतं सुद्धा. मग त्यावेळेला आत्मपरीक्षण करायचं म्हणजे काय करायचं की ह्या सगळ्या गोष्टींना मी कसं फेस करू शकते ते लिहून काढा ना, की ह्या गोष्टी मी केल्या पाहिजेत. मग ह्या गोष्टी केल्या तर मला असा अनुभव येऊ शकतो, मी तसं वागले तर मला त्या गोष्टी मिळू शकतात. याचा कधी शांतपणे विचार केलाय का. माझी मुलं बाबा मला उलटच बोलतात किंवा माझी मुलं माझी किंमत करत नाहीत, माझ्या घरामध्ये माझी व्हॅल्यूच नाही. अरे तुम्ही कमेंट्समध्ये सांगताय की मला सगळं. मग हेच जर तुम्ही स्वतःच्या मनाला विचारलं तर की मला नाहीये माझी व्हॅल्यू घरामध्ये, मग ती व्हॅल्यू वाढवण्यासाठी मी काय करू याचा विचार करा ना. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर कराल, जेव्हा तुम्ही स्वतःला कुरवाळाल, जेव्हा तुम्ही स्वतःला समजावाल, त्याच वेळेला तुमची किंमत वाढणार आहे. आपली किंमत कशी वाढवायची हे आपण शिकलं पाहिजे आणि ते कोणी शिकवणार नाहीये आपल्याला, ते आपल्याला शिकावंच लागेल. स्वतःसोबत वेगवेगळे प्रयोग करत 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 मग आपण तिथे पोहोचतो जिथे आपण स्वतःचा आदर करतो आणि जिथे इतर लोकही आपला आदर करतात. आपली जी सहनशक्ती आहे ना ती फक्त सहन करण्यातच निघून जाते. थोडंसं हिलिंग स्वतःला दिलं पाहिजे. कारण काय होतं, आपली सहनशक्ती संपून जाते आणि बऱ्याच वेळेला बघा असं होतं की एखाद्याची चूक नसताना कोणीतरी अगदी एवढासच आपल्याला काहीतरी म्हणतं आणि आपण त्याचा इतका मोठा इश्यू करतो की बाप रे, तो मला असं कसं म्हणू शकतो. खरं तर त्यांनी फार मोठं काही आपल्याला विचारलेलं नसतं, बोललेलं नसतं, पण तरी देखील आपली सहनशक्ती संपल्यामुळे आपल्याला त्याचा राग येतो. मग हे का होतं, कारण आपण सहन करून करून थकलोय आणि आता आपल्याला हिलिंगची गरज आहे. आता आपल्याला थोडंसं थांबायची आणि स्वतःला समजावायची गरज आहे. जर आपणच सतत खचलेलो असू, जर आपणच सतत थकलेलो असू, मग मुलांचा सांभाळ करून थकवा येऊ शकतो, घरामधली कामं करून सुद्धा थकवा येऊच शकतो, किंवा मग ऑफिसची कामं करून थकवा येऊ शकतो. बऱ्याचशा गोष्टी असतात. बऱ्याचदा ना आपली मैत्रीण आपल्याला एखादी फोन करते आणि ती तिचा त्रास आपल्याला सांगते, यात काही गैर नाहीये, पण असं होतं की तिचा त्रास ऐकल्यानंतर सुद्धा आपल्याला थकायला होतं. मग त्यावेळेला शांत बसून आपल्या श्वासांवर आपण आपलं लक्ष केंद्रित करतो का, आपण त्या गोष्टीतून त्या सिच्युएशन मधून बाहेर पडतो का. आजपर्यंत किती अशा गोष्टी घडलेल्या आहेत ज्यामुळे आपल्याला फक्त त्रास झाला आणि तो फक्त आपण सहन करत आलोय, आपण थांबलोच नाही आहोत. आणि म्हणून मग लहान सहान गोष्टींचं सुद्धा आपल्याला इरिटेशन व्हायला लागतं आणि त्या इरिटेशनमुळे मग इतरांना सुद्धा आपण नकोसे वाटतो. इतरांना वाटतं की अरे हिचं प्रत्येक गोष्टीत काय हेच चाललंय, पण त्यांना ते समजत नाहीये की आपण थकलोय, आपण थांबलोय. आणि मला असं वाटतं की आपल्या स्वतःला हे समजलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीला समजण्यात काहीच पॉइंट नाहीये ना, कारण जरी त्यांना समजलं तरी ती व्यक्ती तिच्या कामात असते, ती व्यक्ती तिच्या व्यापात असते. मग अगदी आपला नवरा असू दे, नाहीतर आपली मुलं असू देत, नाही तर आपले आई वडील असू देत, प्रत्येकाला प्रत्येकाचा व्याप आहे. ते थोड्या वेळापुरतं म्हणतील हो ग तू थकलीयस ग फार, जरसा आराम कर म्हणतील आणि ते त्यांच्या कामाला निघून जातील. शेवटी तुम्ही एकटे आहात. तुमच्या एकांताचा तुम्ही कसा वापर करून घेताय, तो योग्य पद्धतीने वापर करून घेतलाच पाहिजे ना आपण.
बऱ्याचदा बघा काय होतं की काही लोकांसोबत खूप वेळ घालवल्यानंतर सुद्धा त्यांच्यासोबत थोडासा त्यांच्यापासून आपल्याला विश्रांती हवी असते, किंवा एकाच प्रकारचा कॉन्टेंट जर आपण बघितलं, नुसतंच मोटिवेशनल व्हिडिओज बघितले तर असं वाटतं की अरे यार नको हे, परत कोणी मला ज्ञान देऊ नका. किंवा एकाच पद्धतीचं वाचन केलं, फक्त कविता तर कविताच वाचल्या, फक्त कादंबरी तर कादंबरीच वाचली, किंवा फक्त सायकोलॉजिकल तर सायकोलॉजिकलच जर रिडिंग आपण करत असू तर मग एका पॉइंटला असं होतं की बस नकोय मला हे जेव्हा जाणवतं ना त्यावेळेला गरज असते बदलांची, त्यावेळेला गरज असते शांततेची. कारण भरपूर मोटिवेशनल व्हिडिओज पाहिल्यानंतर, भरपूर मोटिवेशनल वाचल्यानंतर सुद्धा खूप माहितीचा साठा आपण स्वतःकडे घेतलेला असतो आणि तो साठा घेतल्यानंतर थकवा हा जाणवणारच आहे. त्यावेळेला आपल्याला थोडंसं शांत राहायची गरज आहे, थोडंसं त्या गोष्टीतून ब्रेक घ्यायची गरज आहे, एखाद्या नात्यातून ब्रेक घ्यायची गरज असते. एकाच प्रकारचे सिनेमा बघितले तर मग कधीतरी एखादा कॉमेडी सिनेमा, कधीतरी एखादा थ्रिलिंग सिनेमा, बदल करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या बदलांना सामोरं जाणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपलं रिक्रिएशन होतं, त्याच्यामधून आपण रिचार्ज आपण चार्ज होतो. स्वतःला चार्ज करायचं म्हणजे काय, मी काय करते की खूप पॉडकास्ट ऐकले, खूपच मोटिवेशनल वाचन केलं, लिखाण केलं, तर मग त्याच्यानंतर मला असं वाटतं की अरे यार हे नको आता बास. मग त्यावेळेला मी महाराष्ट्राची हास्य जत्रा बघते, किंवा मग कॉमेडी दुसरे काही शोज असतील तर ते बघते, किंवा मग बाहेर जाऊन फिरून येते. मग हा जो चेंज आहे ना, हा चेंज असला पाहिजे. आपल्या ड्रेसिंगमध्ये चेंज असायला हवा, आपल्या वागण्या बोलण्यामध्ये, आपण काय ऐकतोय, आपण काय पाहतोय त्याच्यामध्ये चेंजेस आपण आणले पाहिजेत. आणि हे केव्हा जाणवतं माहितीये, ज्या वेळेला आपण शांत होतो. त्यामुळे शांत होणं, थांबणं, रिलॅक्स होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला असं जाणवेल ना की काहीतरी होतंय, मला कसं तरी होतंय, मला खूप जास्त कोणत्या तरी गोष्टीचा त्रास होतोय, मला काही कळतच नाहीये, त्यावेळेला एक 15 मिनिटं शांत बसा. त्या शांततेत जर रडू आले तर रडून घ्या, शांत व्हा, मोकळे व्हा, आणि मग बघा तुम्हाला सोल्युशन नक्कीच सापडेल. जर तुम्ही तेच म्हणत बसलात ना की मला असं होतंय बघ, मला तसं होतंय बघ, माझं हे झालं बघ, माझं ते झालं बघ, ते म्हणा, ठीक आहे, म्हणण्याबद्दल माझं दुमत नाहीये, पण मग त्यानंतर पुन्हा तुम्ही शांत बसून स्वतःला चार्ज करा, स्वतःला जवळ घ्या, स्वतःला समजून सांगा आणि तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हीच शोधा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. लवकरच अशाच एका छान नव्या विषयासोबत, व्हिडिओसोबत आपण भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.